बोलवा आणि त्या बैठकीमध्ये देशाची काय परिस्थिती आहे त्याबद्दलची माहिती द्या. आपली या संपूर्ण पंतप्रधानांची प्रतिक्रिया आणि त्यावर आलेल्या या राजकीय प्रतिक्रिया यावर आपली काय भूमिका आहे? असं आहे की जवळपास मी 60 वर्ष तरी समाजकारणात राजकारणात आहे, तेव्हापासून थोडं थोडं वाचत आलेलं आहे. मला आठवतं की लालबहादूर शास्त्री प्रधानमंत्री असताना पाकिस्तानबरोबर लढाई वगैरे इतर काही गोष्टी झाल्या आणि त्यावेळेला उत्पादन कमी होतं तांदळाचं वगैरे. तर दर शुक्रवारी एक दिवस, दर आठवड्याला एक दिवस कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये भात द्यायचा नाही. तांदळाचे पदार्थ करायचे म्हणजे तांदूळ वाचवण्यासाठी. त्याच्यानंतर मला हे आठवतं की चंद्रशेखर प्रधानमंत्री असण्याच्या आसपास आपल्या देशाचं सोनं जे आहे अगदी विमानातून जे आहे लंडनला इकडे तिकडे गहाण ठेवलं होतं आणि मग नंतरच्या काळामध्ये जे आहे हळूहळू ते सोडवण्यात आलं आणि परत आपण ते आपल्या देशात आणलं. त्यावेळेला सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती, अक्षरशः विमानातून सोडून नेलं होतं. तर हे असे प्रसंग जे आहेत ते देशावर आले होते. आजचा हा प्रसंग हा अख्ख्या जगावर आलेला आहे. तो फक्त भारत देशावर आलेले प्रसंग होते ते. आजचा हा जो प्रसंग संपूर्ण जगावर आलेला आहे. आपण इतर सगळ्या देशांचा जर अभ्यास जर केला आणि माहिती जर घेतली तर यापूर्वीच कितीतरी पटीनं भाववाढ झालेली आहे. काही ठिकाणी अजिबात म्हणत सुद्धा नाही. पेट्रोलची भाववाढ, डिझेलची भाववाढ, सोयाची भाववाढ आणि हे सगळं तुम्हीच रिपोर्टिंग करत असता, मी रोज ते पाहत असतो. त्यामुळे आतापर्यंत जे आहे आपला देश बराचसा मजबूतीनं उभा आहे. याचं कारण असं आहे की प्रधानमंत्री मोदी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्याने पूर्वी काही 27 देशांकडून डिझेल पेट्रोल येत होतं. आता जवळजवळ 45-50 देशांकडून वेगवेगळ्या हळूहळू त्यांनी ते घेऊन टिकाव धरलेला आहे. तरीसुद्धा एकदम पहिल्यासारखी सर्वसामान्य परिस्थिती होणं कठीण आहे. इतरांपेक्षा आपलं चांगलं आहे असं निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ती गाडी टिप्पणी करण्याचं काही कारणच नाही. कारण तुम्हीच सांगता की शेजारी पाकिस्तानमध्ये काय चाललं आहे, बांगलादेश, जपानपर्यंत अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या सगळ्या पेट्रोलियम पदार्थाच्यामुळे. त्याच्यामुळं साहजिक आहे किंवा पुढचे हे जे काही दिवस आहेत हे हळूहळू कुठपर्यंत जाणार आहे. ही लढाई इराण आणि अमेरिका थांबणार आहे की नाही, थांबणार म्हणतात परत सुरू करतात. तर अशा परिस्थितीमध्ये डामाडोल परिस्थिती संपूर्ण जगामध्ये जे आहे एक प्रकारची जी आहे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आणि अशा वेळेला प्रत्येक देशाने स्वतःहून थोडंसं सावरणं अतिशय गरजेचं आहे. नेहमी करायची जे आता फिरते ते इंदिराजी गांधींनी सुद्धा सांगितलं होतं की सोन्याच्या बाबतीमध्ये त्यांचं सुद्धा स्टेटमेंट एकेकाळी जे आहे आलेलं होतं. तर देशाची ती परिस्थिती आज जगाची परिस्थिती आहे. आणि मग अशा वेळेला जे आहे जर जे प्रधानमंत्र्यांनी जे जे सांगितलेलं आहे निश्चितपणे त्याचा विचार आपण सगळ्यांनी करून त्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण ही परिस्थिती जी आहे ही मला वाटतं आपल्या देशाने निर्माण केली. ही परिस्थिती आपण ज्या पेट्रोलियम पदार्थांवर ज्या देशांमध्ये राहतो आहोत तिथल्या परिस्थितीमुळे ही सगळी निर्माण झालेली गोष्ट आहे. त्याला काही दुसरा मार्ग नाही आहे ना. धान्याच्या बाबतीत आपण सांगू धान्य पिकवा आपण सगळं करू हरित क्रांती करा, इथं काय सांगणार आपण. त्यामुळे एकदा की जे हे जे ज्याला पाळं सोडून म्हणून काय म्हणायचं तेव्हा हे एकदा मिळेल असं झालं की त्याचे परिणाम सगळ्यांवर होतात. वाहतुकीवर परिणाम होतात, कारखान्याच्या प्रोडक्शनवर परिणाम होतात, सगळ्या याच्यावर जे आहेत. अगदी आता काही 1-1.5 महिन्यापूर्वी तर सगळे रेस्टॉरंट बंद झाले होते. पण आपण हळूहळू 50% ते सुरू केले.
तेव्हापासूनच हे अडचण सुरूच आहे. म्हणून त्यांनी सांगितलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत की याचा आपण त्या गोष्टीचा विचार करा आणि जपून त्या गोष्टी आपण वापरल्या पाहिजे. महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणाल तर पेट्रोल जे आहेत आपल्याकडे 1,59,317 किलो लिटर आज शिल्लक आहे. डिझेल 2,98,000 किलो लिटर, LPG 35,432 आणि केरोसिन जे आहे ते सुद्धा आपल्याकडे 4,000 किलो लिटर शिल्लक आहे. सर, विरोधक असा आरोप करतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमचं विदेशी धोरण जे आहे ते चुकलं आणि त्यामुळे देशावर अशी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि देश संकटात सापडलेला आहे आणि मोठ्या आर्थिक संकटाची ही सुरुवात आहे असं सुद्धा विरोधकांनी आरोप केला. पंतप्रधान यांची जर ही चुकी असेल भारताच्या, मग जपानचं काय झालं, चीनचं काय झालं, बांगलादेशचं काय झालं, युरोपियन देशांचं काय झालं, इतर देशांचं काय झालं नाही. जागतिक प्रश्न निर्माण झालेला आहे, सर्वव्यापी प्रश्न आहे. हा फक्त आपल्या देशापुरता निर्माण झालेला प्रश्न नाही. विरोधी पक्षात टीका करायला काय हरकत नाही, परंतु हेही समजून घेतलं पाहिजे की हा जागतिक प्रश्न आहे, हा केवळ आपल्या देशाचा प्रश्न नाही. सर, आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रात किती उपलब्धता आहे हे तुम्ही सांगितलंय, पण तरी सुद्धा येत्या काळामध्ये काही अशी संकटजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते का? असं हे सगळं जे आहे होर्मुझच्या खाडीमध्ये जे काही सुरू आहे, अमेरिका आणि इराण यांचं जे भांडण सुरू आहे त्याच्यावरच या पुढच्या सगळ्या गोष्टीचं जे आहे या सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील. तो जर प्रश्न सुटला तर काहीच नाही, ताबडतोब प्रश्न 15-20 दिवसामध्ये सगळीकडे जी आहे शांतता होईल आणि ज्या आवश्यक गोष्टी सगळ्या मिळायला सुरुवात. नाना पटोलेंनी अशी टीका केली की पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते अपयशी ठरलेले आहेत मोदी, त्यामुळे त्यांनी सत्तेतनं दूर व्हावं असे नाना पटोले केली. काय आता ते म्हणतात अपयशी आहे, परंतु मोदी साहेब किती वेळा आले प्रधानमंत्र्यांची पदावर निवडून, त्याला अपयश कसं म्हणता येईल? 3 वेळा प्रधानमंत्री होत आहेत, त्याला अपयश कसं काय म्हणणार? आणि इतर ठिकाणी सुद्धा त्यांना विजय मिळतात होत आहे, त्यांना अपयश ठीक आहे. पण विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. राज्यातले विरोधक मंत्र्यांवरती टीका करत आहेत, असे म्हणतात की मंत्री मोठ्या प्रमाणात ताफा घेऊन फिरतात, त्यांनी ताफे ज्या आहेत गाड्या कमी केल्या पाहिजे. तुमचं काय मत आहे? हळूहळू जे आहे सगळ्यांनीच या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे आणि आपला ताफा जो आहे किती कमी करता येईल त्याचा विचार सगळ्यांनीच करायला पाहिजे. कारण प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दिलेला जो संदेश आहे तो सगळ्यांसाठीच आहे. श्रीकांत पाटील म्हणतात हा निर्णय नाहीये, हा आव्हान आहे, त्यामुळे निर्णयासारखं पाहून तर आव्हान आहे. तेच आव्हान म्हणजे तेच आहे की ना, किंवा थोडंसं जरा काटकसरीचं धोरण ठेवा, कारण ही लढाई किती दिवस आमची वाढते आहे, प्रश्न कधी मिटतो आहे सांगता येत नाही. म्हणून जरा काटकसरीनं आता आपण वागलेलं बरं असेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने आवाहन करतात भारताची जनता त्यांना प्रतिसाद देते, मात्र त्यांनी त्यांच्या नेत्यांना देखील थोडं सांगितलं पाहिजे आणि काय उपाययोजना असणार आहे ते सुद्धा स्पष्ट केलं असं त्यांनी म्हटलंय फेसबुकच्या पोस्टच्या माध्यमातून. राज ठाकरे यांचं म्हणणं बरोबर आहे आणि मी आत्ताच सांगितलं की प्रधानमंत्री ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला तो संदेश मंत्री असतील ने भारताचे इतर मंत्री असतील ने नगरसेवक असतील आम जनता सगळ्यांसाठी जो आहे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आता प्रश्न कसा सोडवायचा त्याबद्दल एक आहे की केरोसिनचा वापर वाढवून सांगते, दिल्लीत सुद्धा चर्चा झाली, तिथं चर्चा झाली. लहानसांच्या काही परमिशन्स लागायच्या शेजारच्या
इमारतीची परवानगी लागायची. त्यांनी सांगितली कोणाची परवानगीची गरज नाही. त्या लोकांना वाटायचं की आमचा गॅस कमी होत. असं गॅस कमी होत नाही. जसं इलेक्ट्रिसिटी जी आहे ती कमी जास्त होत असते आपोआपच. कोणी जास्त वापरतं, कोणी कमी वापरतं. त्याचा दुसऱ्याने जास्त वापर म्हणून आपलं काही कमी होतं असं तर होत नाही. तसं गॅसचं सुद्धा जे आहे आणि महानगरपालिकेने जे आहे या बाबतीमध्ये ताबडतोब परवानग्या दिल्या पाहिजेत अशा पद्धतीचे निर्णय झालेले आहेत. त्यामुळे एक आहे की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बलराम राजभवनपर्यंत लोकभवन तिथे पाईपलाईन गेलेली आहे. परंतु वरच्या बाजूला जे आहे पाईपलाईन नव्हती. मी त्या दिवशी मीटिंगमधून त्यांना सांगितलं की जे सरकारी अधिकारी आहेत, जे मंत्र्यांचे बंगले आहेत, तिथे सुद्धा जे आहे पाईपलाईन गेली पाहिजे आणि PNGची गॅस त्यांनी सुद्धा वापरला पाहिजे. मग ते काम सुरू झालेलं आहे आता. साहेब, राष्ट्रवादीच्या पत्राचा वाद परत एकदा चर्चेचा विषय झालेला आहे. प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती कार्याध्यक्ष राष्ट्रीय स्तरावरची आहे का नाही याच्यावर परत एकदा दुसऱ्यांदा जे पत्र इलेक्शन कमिशनकडे सुनील पवारांनी दिलं त्यामध्ये उल्लेख नाही आहे. इव्हन जे पत्र समोर आलं त्याच्यामध्ये तुमच्याही पहिल्या पत्रामध्ये उल्लेख होतो, तुमच्या पदाचा उल्लेख आता दुसऱ्या पत्रामध्ये दिसत नाही. काय खरं आहे नेमकं? मग ते पाहावं लागेल. आणि असं काही ज्या गोष्टी असेल ते आम्ही त्या मीडियामध्ये चर्चा करू इच्छित नाही. पहिल्यांनी त्यावरती एक ट्विट पण रात्री उशिरा केलं की ते क्लिअरिकल मिस्टेक आहे, पण अशा पद्धतीची 2 वेळा मिस्टेक होणार तर बहिणींना काही वेगळं संदेश द्यायचा आहे नाही, मी ते काय ऐकलं नाही. ते तुम्ही त्यांना विचारा. परंतु ज्या गोष्टी पक्षांतर्गत आहेत त्याच्यावर मी चर्चा करणं, कमेंट करणं हे बरोबर नाही. पण वारंवार पक्षाचे इंटरनल, कारण हे केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र आहे. मागच्या वेळेलाही ते पत्र बाहेर आलं होतं, यावेळेलाही ते पत्र बाहेर आलंय. घरचाच कोणी भेदी आहे का जी पत्र बाहेर काढली? या बातम्या यायला कारण ही पत्र आहेत. मग ही पत्र जी इंटरनल पत्र आहेत ती बाहेर कशी काय येत? मला वाटतं ही काही काही पत्र असतात ती तर पब्लिक डोमेनमध्येच असतात ना. जर इलेक्शन कमिशनकडे गेलं तर कुणाला ते पत्र मिळतातच ना. त्याबद्दल काय बोलायचं? समन्वय समिती जी आहे त्या समन्वय समितीत आपली आणि मुश्रीफ साहेबांची देखील नियुक्ती झाल्याचं कळत आहे आणि त्या ठिकाणी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असतानाच कालच्या बैठकीत आपण देखील होता. सर, राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत नेत्यांचा वाद हा सर्वात जास्त परत चर्चेचा विषय असा होतोय की एका बाजूला वारंवार पत्र पाठवताना नावं चुकून देणं, तुम्ही पद देणं ही जनरल मिस्टेक नाही आहे. तुम्ही इतकं राजकारण इतकं वर्षाचं पाहताय त्यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपण काही पत्र पाठवतो अशा ठिकाणी असं त्रुटी होणार. मग हे होतं, हे वस्तुस्थिती आहे. ठीक आहे, तुम्ही जे बोलला ते मी पक्षाच्या मीटिंगमध्ये बोललो. सर तुम्ही आता दिलं मी तुम्हाला. नाही, 2 मिनिटं सर. आता रॉकेल ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं रॉकेलचा वापर करा त्या पद्धतीने पुरवठा देखील म्हणजे पूर्ण देणार. यामध्ये आता घोटाळाबाज सुद्धा समोर घोटाळे करणारे म्हणजे जे दलाल आहेत ते मोठ्या प्रमाणात राखेलचा डिस्पेन्स करतील असं वाटतं. त्यावर तरी नजर राहील का विभागाच्या आपल्या? जर तर याच्यावर मी उत्तर देऊ शकणार नाही. ॲडव्होकेटचे प्रश्न असं झालं तर तुझं काय होईल? दूरचा हा भाग काय आहे की ही जी साखळी जी आहे त्या बंद झालेल्या आहेत. म्हणजे एखाद्या गोष्टीची जी साखळी असते पुरवठादारांची, तर मध्यंतरीच्या काळामध्ये 10-12 वर्ष आपल्याला रॉकेलच बंद, केरोसिन बंद असल्यामुळे ती मुख्य विक्रेते त्याच्यानंतर त्याच्या खाली जे आहे सबविक्रेते वगैरे वगैरे ही साखळीच तुटलेली आहे. ती पुन्हा निर्माण करण्यासाठी वेळ लागतो आहे, पण ती होते आहे. नीट परीक्षा ही घेतली 3 मेला, ती रद्द झालेली आहे. नीट परीक्षा तर ती पुन्हा घेण्यात येणार आहे. त्यावरती विरोधक आता म्हणजे निशाणा साधतात सरकारवरती. ठीक आहे, जे कन्सर्न मंत्री जे असतील ते त्याच्यावर होतील. ऑडिओ चेक करो 1 2 3 4 बस